आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे, तर मला पूजा करायची होती. तर म्हटलं तर चला तुमच्यासोबतही शेअर करूयात की मी पूजा कशी करते. तर पाटावरती मी नवीन कपडा टाकून घेतला आहे. चौरंग किंवा पाट दोन्हीही चालतं. त्याच्यावरती आपल्याला तांदूळ म्हणजे अक्षता टाकून घ्यायच्या आणि हळदी कुंकू टाकायचं त्यावरती. आणि आता आपल्याला त्याच्यावरती कलश ठेवून घ्यायचा आहे. या सगळ्यात आधी तर मी कलशाचीच पूजा करून घेणार आहे. कलशामध्ये पाणी घेऊन कलशाला स्वस्तिक काढून घ्यायचं. आतमध्ये हळदी कुंकू, द्रोवा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी हे टाकून घ्यायचं आणि पानं ठेवून नारळ ठेवून त्याला आपण जे आता हे मुखवटे निघले आहेत ते लावून घ्यायचा. मुखवटा नसला तरीही चालतो. आणि मी साडी बांधून घेतली आहे. मी काल देवीला साडी आणली होती, तर साडी नवीन घातली आणि हा जो वेणी आहे तीही घालून सगळे दागिने छान असा शृंगार करून घेतला. आता तर आपल्या कलशाची शृंगार झाला आहे. तर आता देवीचा करूया. तर हा देवीचा फोटो आहे. त्याच्यापुढे मी गणपती म्हणून सुपारी टाकून ठेवून घेतली. हळदी कुंकू, विड्याचं सामान आणि ओटीचं सामान देवीला ठेवून दिलं. आणि आता आपली पूजा झालेली आहे. तर त्याच्यानंतर आता आपल्याला पाटावरती जे फळं असतात 5 ते ठेवून घ्यायची आणि दिवा, अगरबत्ती, धूप लावून घ्यायचं आणि हळदी कुंकू देवाला लावून घ्यायचं. तर आता माझी अशी सगळी पूजा करून झाली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने होते. आणि ही मी सगळी पूजा करते ते यूट्यूबला पाहिलं तर खूप वेगवेगळे व्हिडिओ भेटतात, पण जे महालक्ष्मीचं आपलं पूजेचं पुस्तक आहे त्याच्यानुसार करते. जशी दिली आहे तशी मी 15-16 वर्ष झालं अशीच पूजा करते. आणि त्यानंतर आता रांगोळी काढायची आहे. तर ही ऑनलाईन मी रांगोळी मागवली आहे. खूप छान आहे. तुम्हालाही पाहिजे असली तर लिंक सांगा, मी लिंक देते. कमेंट बॉक्समध्ये सांगा लिंक म्हणून. आणि ही छान अशी मी रांगोळी मागवली होती. तर खूप सुंदर क्वालिटी आहे आणि ही मला आता पाटाभोवती लावून घेतली आहे. तर खूप छान दिसत आहे लावल्यानंतर. आणि आता माझी देवीची सगळी पूजा झाली आहे. तर तुम्हाला कशी माझी पूजा वाटली ते नक्की सांगा. आणि लवकर होते आणि खूप सोपीही आहे आणि दिसते खूप छान ही. तर मग तुम्हाला माझी पूजा आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.